रामकृष्ण हरी. मी अभय जगताप. आपल्यासोबत आहेत डॉक्टर श्रीरंग गायकवाड सर. आणि आपण आता आम्ही निघालेलो आहोत पुण्यावरून श्री क्षेत्र पिंपळनेर येथे. आपल्याला कल्पना आहे की पिंपळनेरला संत निळोबारायांची समाधी आहे आणि निळोबारायांनी सुद्धा त्यांच्या गुरूंप्रमाणे फाल्गुन वद्य द्वितीयेला समाधी घेतली असं म्हटलं जातं. पण फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज हा तुकोबारायांचा वैकुंठ गमन दिवस आहे. त्यानिमित्त त्या ठिकाणी यात्रा 15 दिवस आधी भरते. काल तो दिवस होता फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा आणि आज फाल्गुन शुद्ध तृतीयेला तिथे काला आहे आणि त्या यात्रेसाठी आम्ही निघालेलो आहोत. आपण बघताय माझ्या हातामध्ये ज्ञानबा तुकारामचा हा संत निळोबाराय विशेषांक आहे आणि या वर्षीचा हा 5वा अंक आहे. जे आत्तापर्यंत निघालेला हा 5वा अंक आहे आणि या अंकासंदर्भातच आपण गायकवाड सरांशी बोलणार आहोत. नमस्कार सर. आता हा 5वा अंक निळोबाराय विशेषांक का आपण काढलेला आहात आणि हा 5वा अंक आहे. या अंकाबद्दल बोलण्यापूर्वी आधीच्या अंकांबद्दल काही सांगाल का? होय, रामकृष्ण हरी. नमस्ते अभय महाराज. अभय महाराज खूप दिवसांनी भेटलेत आणि योगायोग असा की निळोबारायांच्या सोहळ्यासाठी, समाधी सोहळ्यासाठी आपण पिंपळनेरला चाललो आणि या अंकाचं प्रकाशन तिथं मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. छोट्या कदम माऊलींचं कीर्तन आहे सकाळी आणि लगेच त्याच्यानंतर 10:30 नंतर पांडुरंग महाराज फुलेंचं कीर्तन आहे. तर तुम्ही जे मला म्हणालात की हा एक अपूर्व असा योगायोग आहे असं आपण म्हणू की हा 5वा अंक आहे आणि हे 5वे संत आहेत जे मानाचे संत किंवा प्रमुख संत मानले जातात वारकरी संप्रदायातले. तर हे निळोबाराय 5वे आणि अखेरचे संत निळोबारायांवर अंक करावा असं का दरवर्षी आपण एक अंक करतो आणि मग त्याची एक थीम काहीतरी असावी, संत कोणते घ्यावेत. तर बघा, आपला पहिला अंक जो आहे 5 वर्षांपूर्वी आपण केलेला तो तुकोबा म्हणजे तुकोबारायांवर केलेला अंक आणि मग तुकोबारायांवरचा अंक झाला की आपण त्यांची जी प्रभावळ आहे म्हणजे त्यांच्या काळात असलेले संत किंवा त्यांच्या नंतर होऊन गेलेले संत ज्यांना तुकोबारायांचा अनुग्रह झाला, जे तुकोबारायांचे खऱ्या अर्थाने विचारांचे अनुयायी वारसदार आहेत, अशा संतांवर आपण अंक करायचं ठरवलं आणि म्हणून पहिला अंक तुकोबारायांवर झाल्यावर साहजिक आहे दुसरा अंक संत बहिणाबाईंवर आपण केला. मग त्याच्यानंतर 14 टाळकरी अंक आपण केला ज्याच्यावर काम झालं नव्हतं किंवा हे 14 टाळकरी कोण हे अगदी वारकरी संप्रदायातल्या सुद्धा कीर्तनकारांना सांगता येणार नाही अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळं आपण त्यांच्यावर अंक केला. त्याच्यानंतर आपण एक शरण शरण एक नाथ असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय बघा. आता जनार्दन एक नाथ खांब दिला भागवत म्हणजे एकनाथ महाराजांचं योगदान जे संत बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांकडं गेले 50 वर्ष विशेषांक या पद्धतीचं काही काम झालं नव्हतं. इव्हन त्यांचा गाथा, त्यांच्यावर इतर साहित्य जे व्हायला पाहिजे, खरं तर एवढं सगळ्या संतांमध्ये एकनाथ महाराजांचं लिखाण उपलब्ध आहे पण ते झालं नव्हतं. म्हणून आपण संत एकनाथ महाराजांवर अंक गेल्या वेळी केला आणि हा जो आहे हा 5वा अंक निळोबारायांचा. अखेरचे संत आहेत ज्यांना तुकोबारायांच्या नंतर होऊन गेलेले संत आहेत पण ज्यांना तुकोबारायांचा अनुग्रह झाला म्हणजे त्यांना ओढ लागली, त्यांनी तुकोबारायांच्या अनुग्रहासाठी तुकोबारायांचं दर्शन व्हावं म्हणून तब्बल 42 दिवस अनुष्ठान केलं आणि तुकोबाराय त्यांना प्रसन्न झाले. पण त्याच्या आधीची एक कथा खूप गोड आहे. त्यांना संत नारायण महाराज जे आहेत तुकोबारायांचे चिरंजीव, त्यांची भेट झाली. त्यांनी तुकोबारायांचं चरित्र त्यांना सांगितलं आणि मग त्यांना वाटायला लागलं की आपल्यालाही तुकोबारायांची भेट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी अनुष्ठान केलं. 42 दिवस एकाच कुशीवर झोपून त्यांनी अनुष्ठान केलं आणि देवच प्रसन्न झाले. त्यांना स्वतः श्री विठ्ठल त्यांच्या समोर प्रगट झाले आणि म्हणाले की बोल बाबा काय म्हणणं आहे. तेव्हा ते असं म्हणाले, बघा एक वेगळी कथा या संताची आहे. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलास का. देवालाच म्हणतायत की मी तुला बोलावलंच नाही, तू का आलाय, कशाला आलाय. मी तुकयाचा धावा करीत असे म्हणजे तुकाराम महाराजांचा साठी त्यांचं दर्शन व्हावं म्हणून मी अनुष्ठान करतोय.
म्हणून प्रार्थना करतोय. मी तुझी प्रार्थना केलेली नाही, तरी तू प्रार्थीला वाचून आलेलं आहे. मला तुकोबांच्या भेटीची ओढ आहे, मला त्यांची भेट घालून दे. आणि मग देव जातात पण तुकोबारायांची भेट घालून. आणि मग तुकोबाराय भेटल्यानंतर ती एक प्रतिज्ञा केली होती बघा, शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा नामदेवरायांनी. मग त्यांनी ती तुकोबारायांना पूर्ण करायला सांगितली. आणि मग तुकोबारायांच्या अनुग्रहानंतर यांची प्रतिभा जागृत झाली आणि मग त्यांनी पुढचे अभंग लिहिले असं वारकरी संप्रदायात म्हणतात. वारकरी संप्रदायात शेवटचे संत मानले जातात, त्यांचे अभंग कीर्तनात घेतले जातात, त्यांच्या नंतरचे कोणाचे अभंग घेतले जात नाही. म्हणून संत निळोबाराय या संतावर आपण अंक करायला पाहिजे असं आपण यंदा ठरवलं. आणि त्याप्रमाणे हा अंक भामचंद्राच्या पायथ्याशी, जसं आपण दरवर्षी तिथे जातो आणि दरवर्षी एक संत घेऊन त्या भामचंद्राच्या पायथ्याशी आपण याचं प्रकाशन करतो. भामचंद्र का, असं पण आपल्या दर्शकांना वाटेल. तर त्याच्यात एक असं आहे की संत तुकाराम महाराजांचं जे देहू गाव आहे, त्या देहू गावापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर त्रिजेमध्ये म्हणा 3 डोंगर आहेत. एक आहे भामचंद्र, दुसरा आहे भंडारा आणि तिसरा आहे घोराडेश्वर. तुकाराम महाराज तिथं अभ्यासासाठी जायचे, चिंतनासाठी जायचे. याच डोंगरांवर एकांतात बसून त्यांनी अभंग लिहिले. त्यातला पहिला जो डोंगर आहे तो भामचंद्र आहे, जिथं भामनाथाचं मंदिर आहे. डोक्यावर चंद्र धारण केला शंकराने. समुद्र मंथनातून जे विष निघालं होतं ते हलाल निघालं होतं, ते शांत होईना म्हणून गंगा धारण केली, साप गळ्यात घातले, तसा चंद्रही धारण केला, म्हणून तो भामचंद्र. संत तुकाराम महाराजांना जेव्हा दुष्काळाच्या काळामध्ये पत्नी एका अन्नाकरिता गेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. आई वडील आधी गेलेले होतेच. मग अशा हे दुःख शीतळ व्हावं, कमी व्हावं म्हणून काय करावं, म्हणून ते भामनाथाच्या डोंगरावर गेले. आणि तिथे त्यांना साक्षात्कार झाला. 15 दिवसामाजी साक्षात्कार झाला. विठोबा भेटेला निराकारा असं त्यांनी लिहिलेलं आहे. सर्प व्याघ्र बिंचू अंगाशी झोंबले, पिडीव लागेले सकाळी, तिथलं वर्णन त्यांनी केलंय. ते दुःख शीतळ झालं त्यांचं त्या डोंगरावर. तिथंच त्यांना प्रतिभा स्फुरली. आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वगैरे हे जे अभंग आहे तिथले. अशा या डोंगरावर माझे वडील आणि आई त्यांच्याबरोबर 40 वर्ष जात होते. कोरोनामध्ये ते गेल्यानंतर मी म्हटलं आपणही वारी करावी, पण नोकऱ्या वगैरे करत असल्यामुळे शक्य नाही आपल्याला पंढरी आळंदीची वारी पायी करणं. म्हणून ही शब्दवारी सुरू केली. पहिल्या वर्षी आम्ही असंच तुकोबारायांचा गजर करूया असं म्हणून गेलो त्यांच्या स्मरणार्थ. आणि दुसऱ्या वर्षापासून आपण हा अंक सुरू केलेला आहे. त्याच्यातला हा मी म्हणाला होता 5वा. सर, या अंकामध्ये आपण बघतोय की 3 विभाग मुख्य आहेत: तोंड ओळख, साहित्य आणि मुलाखती. आणि याची सुरुवात संपादकीयापासून झालेली आहे. आणि आपण बघू शकता की संपादकीय सोबत माननीय अजितदादांचा वारकरी वेशातला फोटो आहे. तर या संपादकीय बद्दल काय सांगाल सर? तर या अंकाची संपादनाची प्रक्रिया सुरू असताना दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. महाराष्ट्रासाठी हा फार मोठा धक्का होता. अजूनही महाराष्ट्र त्या धक्क्यातून सावरलेलं नाहीये. खरं बघायला गेलं तर मग आम्ही ते संपादकीय बदललं. ते याच्यासाठी की बघा, अगदी छत्रपती शिवरायांपासून, संभाजीराजांपासून, महादजी शिंदेपासून मराठी सत्तेने कायम या ज्ञानोबा तुकोबांच्या पालखी सोहळ्यांना, या विचारधारांना बळ दिलेलं आहे. आणि त्या परंपरेतलाच एक शिलेदार म्हणजे अजितदादा पवार. अजितदादा पवारांनी अगदीच नुकतंच सांगायचं म्हटलं तर ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्याच्यामध्ये निळोबारायांची 9व्या नंबरची पालखी आहे. तर ती मंदिरामध्ये जावी, कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या पादुका जाव्या देवाच्या भेटीसाठी, किंवा या पालखीला मानाचा क्रमांक मिळावा म्हणून अजितदादांनी पुढाकार घेतला होता. अजितदादांचा देहूवर आणि तुकोबारायांवरही विशेष प्रेम होतं. अजितदादांनी 600 कोटींची कामं तिथं तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत देहूमध्ये करण्यासाठी पुढाकार घेतला होता. देहूची नगर परिषद स्थापन व्हावी म्हणून पुढाकार घेतला होता. आणि महाराज, आपण आता जिथे निघालेलो आहोत त्या पिंपळनेरच्या विकासासाठी, त्या परिसर विकासासाठी म्हणून अजितदादांनी सुमारे 7 कोटी रुपयांचा निधी दिला होता. माफ करा, 17 कोटी रुपयांचा निधी दिला.
आणि 7 वेळा ते तिथे गेलेत आले अरे वा. असं तिथले जे संस्थांचे अध्यक्ष आहेत देशमुख त्यांनी सांगितलं. आता ही जी परंपरा आहे की पालख्यांना, संतांना, त्यांच्या विचारांना बळ देण्याचं राजसत्तेकडून, ती परंपरा या पद्धतीनं अजितदादांनी पुढे नेली होती. माझं तर म्हणणं असं आहे की केवळ राजकारणी नाही तर या सकळ लोकसंस्था त्यांचं रक्षण व्हावं, हा जो ज्ञानोबारायांनी विचार मांडला ना, तोच विचार त्या अर्थानं अजितदादा पुढे नेत होते. आणि म्हणून आम्ही ते संपादकीय अजितदादांना समर्पित केलंय, त्यांच्यावर लिहिलंय तुकोबारायांची पगडी, उपरणं आणि हात जोडलेले अजितदादा असं त्या संपादकीयमध्ये चित्रही वापरलेलं आहे. त्यानिमित्ताने आम्ही आदरांजली त्यांना दिली आहे. आणि प्रकाशनाच्या दिवशी सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून वारकऱ्यांनी अजितदादांना श्रद्धांजली त्या कार्यक्रमामध्ये अर्पण केली. सर, आपण निळोबारायांची अनेक चित्र आतापर्यंत बघितलेली आहेत, पण त्या सगळ्या चित्रांपेक्षा हे एक वेगळं चित्र या मुखपृष्ठावर आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये तरुणपणीची निळोबाराय आपल्याला दिसतात. सर, या चित्राविषयी काय सांगाल? अभय महाराज, खरं तर याच्या मागे आपला एक विचार आहे आणि आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक आवर्जून सांगूया की आम्ही जो हा ज्ञानोबा तुकाराम नावाचं हे जे वार्षिक सुरू केलं, याच्या मागं आम्हाला मार्गदर्शन कोणाचं आहे तर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, संत तुकोबारायांचे थेट वंशज आणि महाराष्ट्राचे लोकव्यवहाराचे अभ्यासक असलेले डॉक्टर सदानंद मोरे, हे यांचं आम्हाला याच्या मागे मार्गदर्शन असतं. जेव्हा आम्ही अंक तयार करतो किंवा आराखडा करतो तेव्हा आम्ही सरांशी चर्चा करतो, त्यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करा. कारण या काळात आमची अशी धारणा आहे की एवढा विद्वान सत्पुरुष म्हणूया आपण असं दुसरा कोणी नाही. त्यांचा फार मोठा अधिकार या क्षेत्रामध्ये आहे. तर त्यांना विनंती करतो, ते मार्गदर्शन करतात. जेव्हा कव्हरचं चित्र करायचं होतं बघा, आतापर्यंत असं आहे की निळोबारायांचा फोटो किंवा मूर्ती पुणेरी पगडीतल्या आहेत, म्हणजे त्यांच्या डोक्यावर पुणेरी पगडी आहे. आम्ही जेव्हा पगडीविषयी संदर्भ वाचले तेव्हा लक्षात आलं की ही पगडी पेशवाईच्या काळातली आहे, म्हणजे पेशवाई सुरू झाली त्या काळातली. आणि आपले संत तर सगळे त्याच्या अगोदर होऊन गेलेले आहेत. म्हणजे निळोबांचा काळ जरा जवळचा आहे. पण मग कसं करावं? आपण जर निळोबारायांची चित्र काढून घेतली, निळोबारायांचं एकच चित्र उपलब्ध आहे, कुणी काढून घेतलंय मूळ चित्र माहिती नाही, पण त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि निळोबाराय हात जोडून खाली बसलेत असं ते चित्र आहे. लाल पगडी डोक्यावर आहे. तर मी सरांना म्हटलं, सर आपण कसं करूया? तर सर म्हणाले, त्याच्यात काय प्रश्न पडायचं कारणच नाही. याचं कारण निळोबाराय हे वारकरी झाले होते आणि वारकरी असणाऱ्या माणसाच्या डोक्यावर फेटा, टोपी असाच वेश असणार. त्यामुळं साहजिक आहे निळोबारायांच्या डोक्यावर फेटा असेल, त्यामुळे तसं चित्र करायला हरकत नाही. आणि म्हणून आम्ही निळोबारायांना फेट्यामध्ये दाखवले. आणि तरुण निळोबाराय आहेत, ब्राह्मण कुटुंबातले असलेले निळोबाराय आहेत, रामलिंगाचे उपासक असलेले निळोबाराय आहेत, स्नान संध्या करणारे निळोबाराय आहेत. अत्यंत त्यांच्या चेहऱ्यावर खूप चांगलं कव्हर झालेलं आहे. कुडलय्या हिरेमेट नावाचे आमचे चित्रकार मित्र आहेत, कन्नड आहेत. त्यांना संत साहित्याचा अभ्यास नाही फारसा, पण मी थीम त्यांना दरवेळी समजून सांगतो आणि ते खूप चांगलं चित्र काढून देतात. त्यांच्या कुंचल्यातून उतरलेलं ते चित्र आहे, ते निळोबाराय आहेत, तरुण निळोबाराय आहेत. निळोबारायांनी जेव्हा रामलिंग सोडलं आणि पंढरीची वारी सुरू केली तेव्हा त्यांचं वय 30च्या आसपास असेल. त्यामुळं ते तरुण निळोबाराय आपल्याला या मुखपृष्ठावर महाराज विराजमान झालेले आपल्याला दिसत आहे. आपला हा जो पहिला विभाग आहे तोंड ओळख, त्या तोंड ओळख मध्ये पहिलाच लेख आहे, कोण होते निळोबाराय. या लेखामध्ये बहुधा निळोबारायांचं सर संक्षिप्त चरित्र दिलेलं आहे का? अगदी खरंय महाराज. काय आहे की निळोबारायांचं किंवा सर्व संतांची चरित्र ही नव्या पिढीपुढं, आधुनिक पिढीपुढं, तरुणांपुढं जायला पाहिजेत. याच्यासाठी आमचा आपला जो खटाटोप चाललेला आहे की समजा एखाद्याने अंक विकत घेतला आणि अंक वाचायला सुरुवात केली तर निदान
त्यांना संक्षिप्तपणे निळोबांचं चरित्र कळायला पाहिजे. निळोबाराय होते कोण, असा पहिला प्रश्न मनात येतो बघा. आता सगळे ChatGPT वापरतात किंवा AI कुठलंही ऍप वापरतात. तर निळोबाराय कोण होते असं सर्च केल्यावर त्यांना त्याची किमान एक 600 ते 1000 शब्दांची माहिती मिळावी आणि निळोबाराय कोण होते हे संक्षिप्तपणे कळावं. मग त्यांचा जन्म कुठे झाला, मग ते हे पंढरीच्या विठुरायाच्या नादी कधी लागले, तुकोबारायांची आणि त्यांची भेट कधी झाली, त्याच्यानंतर त्यांच्या जीवनात आमूलाग्र काय बदल झाले, त्यांचं जन्मगाव कोणतं, कर्मभूमी कोणतं, हे सगळं, मग त्यांनी अभंग किती लिहिलेत, हे सगळं अत्यंत संक्षिप्त किंवा सारांश रूपाने आपण निळोबाराय कोण होते या पहिल्याच लेखात लिहिलेलं आहे. म्हणजे कोणीही नुसतं तेवढं जरी वाचलं, 2 पानं ती जरी वाचली तरी निळोबाराय कोण होते हे त्यांच्या लक्षात यायला मदत होईल. म्हणून आपण पहिला लेख तो निळोबाराय कोण होते असं लिहिलेलं आहे. दुसरा लेख सर मला वाटतं तुमचाच आहे, आसोनी न दिसेची डहाळी आड आंबा. लेखाविषयी आणि सर खास करून या शीर्षकाविषयी काय सांगाल? असा आहे तो, खर तर रिपोर्टाज असा आपला जो फॉर्म आहे, आपण प्रत्येक वेळी विशेषांकामध्ये रिपोर्टाज फॉर्म घालतो. याचं कारण असं, त्या संतांचा शोध घ्यावा, त्यांची जी ठिकाणं आहेत, त्यांचं जे जन्मगाव आहे, कर्मभूमी आहे आणि ते जिथं नांदले, त्यांनी जिथं वास्तव्य केलं होतं अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या पाऊलखुणा शोधणं. बघा, या काही पुराणातल्या कथा नाहीत. संत जे आहेत हे प्रत्यक्षात इथं होऊन गेलेले आहेत. हा इतिहास आहे आणि महत्वाचं म्हणजे तो खराखुरा इतिहास आहे. तो इतिहास त्यांनी त्यांच्या लेखणीतून आज एवढे वर्ष तो जिवंत आहे. 700 वर्ष वगैरे झाली नामदेवरायांना. त्याच्यापासूनची जी संत परंपरा आहे, हे संत आतापर्यंत जिवंत आहेत. ते त्यांच्या लेखणीच्या, ते त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून जिवंत आहेत. आणि मग त्यांच्या पाऊलखुणा शोधणं हे आम्ही पहिल्यांदा, म्हणजे समजा वाचकांना हे कळलं पाहिजे की कुठल्या गावात राहत होते, कोण होतं त्यांच्यासोबत आणि सध्या त्यांच्या काय पाऊलखुणा आहेत, कोणाची समाधी आहेत, कोणाची मंदिर आहेत, कोणाची घरं आहेत, हे सगळं त्या निमित्ताने यावं. याचं कारण असं आहे, आम्ही पत्रकार आहोत. आम्ही जरी वारकरी असलो मनाने आणि ही शब्दवारी आम्ही करत असलो तरी मुळात असं आहे की पत्रकार असल्यामुळं त्या खुणा तिथं त्यांच्या पाऊलखुणा आहेत का हे कुणीही जरी विचारलं तरी त्यांना ते वाचता यावं, फोटोंच्या रूपातनं पाहता यावं. महत्वाचं म्हणजे व्हिडिओमधनं. अलीकडच्या काळात सगळेजण मोबाईलवर व्हिडिओ बघतात, आताही आपण हा जो व्हिडिओ करतो आहोत, तर हे लोकांना कळावं यासाठी आपण हा रिपोर्टाज नावाचा फॉर्म केलाय. तर हा जो डहाळी आड आंबा असा निळोबारायांचाच अभंग आहे. म्हणजे कोणाला दिसत नाही. एखादा आंबा जसा डहाळी आड असतो, फांदी आड असतो, तो दिसत नाही कोणाला, तसं काहीसं संत निळोबारायांचं झालेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये संत निळोबाराय हे कोण असं आपण, तुम्ही म्हणालात ना, तो जो उल्लेख केला, तर माहिती नाहीये कोणाला. खरं तर निळोबाराय, तुकोबाराय जे आहेत हे निळोबारायांमुळं जगाला माहिती झाले, पुढच्या पिढीला माहीत झाले असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण तुकोबारायांची थोरवी आणि एकूणच सर्व संतांची थोरवी निळोबारायांनी गायली, त्यांची चरित्र लिहिली, त्यांच्यावर अभंग लिहिलेत आणि संत परंपरा नव्या पिढीला सांगणारा असा हा थोर संत आहे. म्हणून त्यांचा सगळ्या पाऊलखुणांचा शोध आपण घेतलाय. मग शिरूर जवळचं रामलिंग हे त्यांचं गाव आहे, तिथं आम्ही जाऊन आलो. त्यांची जी कर्मभूमी आहे पिंपळनेर, त्या रामलिंगवरनं निघून ते पिंपळनेरला गेले. ते पिंपळनेरला गेलो, तिथं त्यांनी ज्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती बसवल्यात, त्यांचा राहता वाडा आहे ते बघितलं, त्यांचं समाधी मंदिर, तो परिसर, हे सगळं या अंकामध्ये वाचायला मिळेल. पुढे जाऊन आम्ही पारनेरला गेलो. पारनेर ही त्यांची सासूरवाडी, तिथे एक त्यांची मूर्ती आहे नागेश्वर मंदिरामध्ये. मग त्यांची सासूरवाडी, तिथलं वातावरण, एक मोठं जुनं विठ्ठल मंदिर आहे. निळोबारायांच्या काळातलं ते विठ्ठल मंदिर आहे असं सांगतात. तिथे एक आम्हाला निळोबारायांचा 1932 सालचा फोटो मिळाला, तो या अंकामध्ये छापलाय. निळोबाराय कोण होते त्या लेखामध्येच तो फोटो तुम्हाला बघायला मिळेल. आणि विठ्ठलवाडी नावाचं गाव आहे शिरूर तालुक्यातच, तळेगाव ढमढेरे तिथं भीमा नदीच्या डोहामध्ये पांडुरंगाने त्यांना साक्षात्कार दिला की मी या डोहामध्ये आलेलो आहे, तू मला घेऊन जा. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती निळोबाराय इथून गेले आणि त्यांना त्या सापडल्या आणि ते तिथून त्या डोहातून त्या मूर्ती घेऊन आले ना आता जे मंदिर आहे त्यांचं राहतं घर, तिथे त्या मूर्ती बसवल्या. असा समग्र
निळोबारायांच्या ज्या पाऊलखुणा आहेत, विशेषतः शिरूर परिसरातल्या, हो. त्या पाऊलखुणा या तुम्हाला रिपोर्टाजमध्ये वाचायला मिळतील, पाहायला मिळतील, ऐकायला पण मिळतील व्हिडिओच्या माध्यमातून. सर, या लेखानंतर दुसरा लेख आहे निळोबाराय महाराजांच्या पंढरपुरातील पाऊलखुणा. हा ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी लिहिलेला लेख आहे. या लेखामध्ये काय काय वाचायला मिळेल सर? हे बघा, पंढरपूर आणि निळोबा नाराय हे नातं फार अनोखं आहे. सर्व अगदी. संतांचे नातं अनोखं आहे. पंढरी वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. निळोबारायांचं एक फार हृदय अभंग आहे. आपण जर विठ्ठलाच्या मंदिरात गेलो, ते जुनं काळ्या पाषाणाचं मंदिर आहे आणि तिथे एक गोल दगडावर एक दगड कोरलेला आहे बघा, हो. रंगशिळा म्हणतात त्याला. बरोबर. त्याच्यावर उभं राहून कदाचित कीर्तन करत असतील पूर्वीच्या काळात. हो. तर निळोबाराय तिथं उभे राहून विठ्ठलाला डोळे भरून पाहतायत, निहाळतायत, असं वर्णन आहे त्या अभंगात. फार गोड सुंदर अभंग आहे. निळा उभा रंग शिळे, प्रेमे गळती दोन्ही डोळे, विठ्ठलाला बघून त्यांचे डोळे पाझरतायत, असा तो सीन त्यांनी त्या अभंगामधून उभा केलेला आहे. सर्व संतांनी विठुरायाचं जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये निळोबारायांनी जे विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे ते फार सुंदर वर्णन केलेलं आहे. संताजी महाराज नावाचे एक संत, संगमवाळकी बेट नावाचं गाव आहे, आम्ही तिथे जाऊन आलो. त्या रिपोर्टाजमध्ये त्याही पाऊलखुणा आहेत. तर त्यांच्यामुळं त्यांना पंढरपूरची गोडी लागली, कारण जुना जो वारीचा मार्ग आहे देहू ते पंढरपूर, हो. तो त्यांच्या गावावरून जायचा आणि अगदी 20 किलोमीटरवर त्यांचं रामलिंग हे गाव आहे, जे त्यांचं मूळ गाव आहे. त्यामुळं संताजी महाराज पवार असं त्यांचं नाव, संतोबा पवार असाही महिपतींनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. तर त्यांच्यामुळं त्यांना वारीची गोडी लागली, त्यांच्यामुळं त्यांच्या नारायण महाराजांची ओळख झाली असे उल्लेख आहेत. तर तिथे आम्ही गेलो होतो. एकूणच पंढरपूर आणि निळोबा यांचं नातं काय आहे, तर निळोबांच्या नावाचा एक मठ पंढरपुरात आहे आणि त्या मठामध्ये निळोबारायांची पहिली मूर्ती पुढच्या एका लेखामध्ये आहे. गारोडेकरांनी ती मूर्ती बसवलेली आहे. त्यामुळं तो निळोबारायांचा मठ, निळोबारायांचं इतर काय पंढरपुरात आहे या पाऊलखुणांचा शोध आमचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी त्याचा शोध घेतला. अगदी पुस्तकांच्या दुकानांमध्ये जाऊन निळोबारायांचा गाथा आहे का तिथे उपलब्ध, निळोबारायांची चरित्र उपलब्ध आहेत का, हे सुद्धा त्यांनी शोध घेतलाय. लोकांशी बोललेत की निळोबाराय आणि पंढरपूरचं नातं काय आहे, असा समग्र सविस्तर लेख बंडगर महाराजांनी लिहिलेला आहे. सर, या निमित्ताने अजून एक आठवलं की पंढरपुरातून वारकरी जेव्हा आषाढी वारीवरून परत निघतात तेव्हा ते एक अभंग म्हणतात, पंढरीहुनी गावी जाता खंती वाटे पंढरी नाथा. तर त्यामध्ये सुद्धा निळोबारायांनी म्हणजे पंढरपूरवरून गावाला जाताना किती दुःख होत आहे आणि देवाला ते म्हणतात की आता बोळवित यावे आमच्या गावा आम्हास हवे, की देवा आता आम्हाला तुम्ही निरोप देत या, पण कुठे पंढरपूरच्या वेशीपर्यंत नाही तर आमच्या गावापर्यंत या. म्हणजे आता तुम्ही सांगितलेला अभंग निळा उभा रंग शिळे, तिथे ते अगदी म्हणजे सद्गदित झालेले आहेत पांडुरंगाच्या समोर उभे राहून. आणि निघतानाचंही हे वर्णन आहे. याचा आवर्जून उल्लेख का केला, कारण चरित्रातली जी एक कथा आपण आधी सांगितली की जेव्हा निळोबाराय अनुष्ठान त्यांचं सुरू होतं आणि देव प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी देवाला सांगितलं की तुझं लागी येथे बोलाविले कोणी. पण या कथेवरून म्हणजे निळोबारायांनी पांडुरंग नाकारला असा एक काही ठिकाणी अलीकडे उल्लेख केला जातो, पण तो उल्लेख तितकासा बरोबर नाही असं आपल्याला म्हणता येईल. की ते पांडुरंगाचे भक्त होतेच, पण त्यावेळेस त्यांना ओढ तुकोबांची होती असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा लेख आहे आळंदीतल्या पाऊलखुणांच्या संदर्भातला. ज्ञानेश्वर फड यांनी हा लेख लिहिलेला आहे. या लेखाबद्दल काय सांगाल सर? बघा, तुमचा आधीचा मी संदर्भ सांगतो. हो. की जसं तुम्ही म्हणालात की बोळवित यावे देवा असं निळोबाराय म्हणतायत आणि निळोबाराय वारंवार तुकोबारायांचं श्री विठ्ठलाची प्रार्थना नाकारलेलं नाही. त्यांना तुकोबांची ओढ होती, त्या ओढीतून शेवटी पांडुरंगाचीच ओढ आहे. तुकोबाच काय, आणि तुकोबा आणि पांडुरंग वेगळे नाहीत असं रामेश्वर शास्त्रींनी म्हटलेलं आहे ना. हो. त्यामुळे ते दोघे एकच आहेत. तर बोळवीत आम्हाला यावं, आणि तेव्हापासून त्यांनी असं प्रतिज्ञाही केली होती की मी या देवाला माझ्या गावात आणून उभा करेन. की निळा म्हणे पिंपळनेरे दुजे केले पंढरपूर असं त्यांनी प्रतिज्ञा केली होती, देवाला विनंती केली.
ते वयस्कर झाले होते आणि मग वयस्कर झाल्यानंतर आता त्यांना चालत वारीला येणं शक्य नाही म्हणून देव त्यांना भेटायला पिंपळनेरात आले. भीमा नदीच्या डोहातल्या मी जो उल्लेख केला तो. हो अगदी. आणि निळोबारायांचे अभंग विशेषतः गवळणी एवढ्या गोड आहेत हो. की जसं गोळवीत यावं हो. पंढरीनाथा असं वारकरी तिथून निघताना म्हणतात, तसं परतीच्या वारीमध्ये निळोबारायांच्या गवळणी गात गात वारकरी येतात. बरोबर. आणि त्यावेळी ती वारी जरा थोडीशी काय म्हणतात घाई गडबडीची नसते, शांत असते. तर निळोबारायांच्या गवळणी जर ऐकायच्या असतील तर परतीच्या वारीत ऐकाव्यात. अगदी. एवढे त्या सुंदर वारकरी ते संस्थेतली मुलं, वारकरी शिक्षण संस्थेतली मुलं आणि एकूच सगळी वारकरी मंडळी निळोबारायांच्या गवळणी गातात. आपल्याला या अंकामध्ये आणखी एक लेख आहे की वारकऱ्यांच्या दैनंदिनीमध्ये निळोबारायांचे अभंग कुठे कुठे म्हणतात. बरोबर. त्याचाही एक लेख स्वप्नील महाराज बंडगरांनी लिहिलेला आहे. हो अगदी. तुम्ही विचारत होतात मला आपले जे ज्ञानेश्वर फड आहे हो. त्या फडांनी जो लिहिले आहे तेही पत्रकार आहेत. अगदी. आळंदीचा रिपोर्ट, आळंदीतच राहतात. बरं. आळंदीचा रिपोर्टाज लिहिलाय. आळंदीमध्ये संत उभारीला ध्वज ही लोकावरी असा एक निळोबारायांचा अभंग आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानदेवादी भावंडांचं ते वर्णन करतात. आळंदीमध्ये जातात, माऊलींचं दर्शन घेतात आणि माऊलींचं गुणवर्णन करतात. माऊलींनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याच्याविषयी निळोबाराय सांगतात. मग आळंदीमध्ये काय पाऊल खुणा आहेत निळोबारायांच्या ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यांच्या नावाच्या धर्मशाळा आहे, त्यांच्या नावाची शिक्षण संस्था आहे वगैरे, याचा सगळ्याचा आढावा त्या लेखामध्ये, तोही रिपोर्टाज आहे. बरोबर. अभय महाराज त्या लेखामध्ये त्यांनी घेतलेला आहे, त्या रिपोर्टाज मध्ये घेतलेला आहे. देहू आणि आळंदी हे काय फारसं दूर नाही आहे. अगदी. तर मग हे देहूला पण जातात, देहूला पण गेले. तिथे त्यांनी नारायण महाराजांचं मंदिर बघितलं, वारकऱ्यांशी बोलले आणि महत्वाचं म्हणजे तिथं संत निळोबारायांची एक मोठी मूर्ती आहे. बरं. आता तिथं ते काम सुरू आहे आणि त्यामुळे ती मूर्ती झाकून ठेवली आहे. बरं. पण तुकाराम महाराजांचं जे वैकुंठ गमन ठिकाण आहे हो. त्या ठिकाणी निळोबारायांची तुकाराम महाराजांसारखीच मूर्ती होती, ती परत प्रतिष्ठापना करायची आहे. हो. तिथले जे देहूचे जे विश्वस्त आहेत त्यांनी एक फार हृदय कथा, हो. एक प्रसंग सांगितलाय त्या निमित्ताने. इथं पुरुषोत्तम महाराज जे आहेत मोरे, हो. जे संस्थानाच्या माजी अध्यक्ष, त्यांनी सांगितले, त्यांचं जन्म ठिकाण आहे ते. तर ते म्हणाले असं की कोल्हापूरच्या एका मूर्तिकाराने ती निळोबारायांची मूर्ती घडवली आहे. आता तिथं डेव्हलपमेंट सुरू आहे, कामं सुरू आहेत, बांधकामं सुरू आहेत, त्यामुळे ती मूर्ती जरा वेळ काढून ठेवली. तर म्हणे ते मूर्तिकार सांगत होता की निळोबाराय माझ्या स्वप्नात येतात आणि म्हणतात अहो मला आडगळीत ठेवलंय, माझी लवकर प्रतिष्ठापना करा, मी वाट बघतोय वारकऱ्यांची वगैरे. वारकऱ्यांच्या ज्या कथा असतात ना त्या अशा हृदय असतात. पण ती मूर्ती तिथे आहे. आता तिथं जी वैकुंठ गमन स्थानावर जी म्युरल्स आहेत, जी भित्तीचित्र म्हणतो आपण, ती कोरलेली आहेत, त्याच्यामध्ये निळोबाराय देव प्रसन्न झालाय, निळोबारायांच्या समोर उभा आहे आणि निळोबाराय हात जोडून त्याला वंदन करतायत असा एक फोटो आहे. आणि तिथेच ते अभंग लिहिलेला आहे, प्रार्थीला वाचून आलास का वगैरे. आता ह्या निळोबारायांच्या देहूतल्या आणि आळंदीतल्या पाऊल खुणा, कारण ज्ञानोबा आणि तुकोबा हे म्हणतात ना श्वास आणि निश्वास आहेत, ते सगळ्या वारकऱ्यांचे आहेत, तसे निळोबारायांचे पण होते. त्याच्यामुळं तोही रिपोर्टाज या आपण अंकामध्ये, विशेष अंकामध्ये घेतलेला आहे. सर, हा पुढचा जो लेख आहे, निळोबारायांना न्याय देणारे कृष्णा महाराज गारवडेकर, धैर्यशील महाराज कुंडलकर, धैर्यशील लाड यांनी तो लिहिलेला आहे. हे सर गारवडेकर महाराज कोण होते आणि त्यांनी निळोबारायांच्या संदर्भात नेमकं कुठलं काम केलं की ते महत्वाचं आहे? मला असं वाटतं महाराज या अंकातला हा एक फार महत्वाचा लेख आहे. कराड परिसरामध्ये राहणारे कृष्णा महाराज गारवडेकर हे कोकणस्थ ब्राह्मण. मला मोरे सरांनीच सांगितलं की त्यांना अलीकडच्या काळात समजलं की हे कोकणस्थ ब्राह्मण. हे कराडमध्ये मला वाटतं त्यांच्या आजोळाचं ते गाव आहे, ते गारवडे नावाचं गाव आहे. तिथं ते येऊन राहिले आई सोबत आणि त्यांना म्हणजे आता जे निळोबाराय आपल्या समोर आहेत ना, हे निळोबाराय आपल्या समोर आणण्याचं मोठं काम या कृष्णा महाराज गारवडेकरांनी केलेलं आहे. त्यांनीच पंढरपुरातली मगाशी मी उल्लेख केला ती निळोबारायांची मूर्तीची त्यांनी प्रतिष्ठापना केलेली आहे. निळोबारायांच्या अभंगांवर कीर्तन करायचे, निळोबारायांच्या गवळणी गायचे. महत्वाचं म्हणजे पुढं तो लेख आपल्याकडे आहे की दादा महाराज सातारकर, बाबा महाराज या सगळ्यांना निळोबारायांच्या भक्तीची प्रेरणा देणारे, त्यांची आवड, त्यांच्या साहित्याची आवड लावणारे असे हे कृष्णा महाराज गारवडेकर आहे. आणि वारकरी संप्रदायाला गारवडेकर महाराज खरोखर वंद्य असायला हवेत का त्यांनी या आधुनिक काळामध्ये निळोबाराय वारकरी संप्रदायापर्यंत
आणि एकूणच सगळ्या समाजापर्यंत आणून ठेवलेत. त्याचं मोठं श्रेय हे गारोडेकर महाराजांचे, अभय महाराज. याच्या पुढे सर डॉक्टर सदानंद मोरे देहूकर सरांचा लेख आहे, तुकोबारायांचा विचार पुढे नेणारे शेवटचे संत, भजन करा सावकाश, असं त्याला शीर्षक दिलेलं आहे. या लेखाबद्दल काय सांगाल सर? मी तुम्हाला सांगेन, हा मोरे सरांचा जो लेख आहे ना, हा या अंकाचं सार सांगणारा लेख आहे. हा अंक आम्ही का केला, निळोबाराय कोण, ही विचारधारा नेमकी काय आहे, हा सगळ्या विशेष अंकाचं सार सांगणारा असा हा मोरे सरांचा लेख आहे. आम्ही QR कोड जो दिलाय कव्हरवर, तो स्कॅन करून तुम्ही मोरे सरांचा याच्यावरचा सविस्तर व्हिडिओ बघू शकता. पण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, असं मोरे सर असं म्हणतायत की बहिणाबाईंनी संत कृपा झाली इमारत फळा आली असा एक अभंग लिहिलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाची रचना सांगतायत. त्याच्यामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये पुढे बहिणाबाई असं म्हणतायत की भजन करा सावकाशे. मग आता भजन करा सावकाशे याचा अर्थ काय, तर मोरे सर असं सांगतात की हे पाचवे आणि शेवटचे संत, निळोबारायांनंतर संत झाले नाहीत. वारकरी दुसरं कोणाला संत पुढे मानत नाहीत किंवा त्यांचे अभंग रचना कीर्तनात घेत नाहीत, गात नाहीत. तर मग आता संत परंपरा संपली, मग पुढं काय, पुढं करायचं काय? तर पुढं काय करायचं, तर संतांचे विचार तर पुढे नेलेच पाहिजेत, जे या समाजाला अखंड ऊर्जा देणारे आहेत, प्रेरणा देणारे आहेत. महत्वाचं म्हणजे इथं प्रेम बंधुभावाने राहायला, एकोप्याने राहायला शिकवणारे असे हे संतांचे विचार आहेत. ते पुढे न्यावेत. भजन करा सावकाशे म्हणजे तुम्ही तुमच्या परीने तुमची लेखणी, तुमची वाणी, कीर्तन, प्रवचन, आमच्यासारखे हे विशेषांक या मार्गाने हे संत विचार पुढे न्यायला हवेत असं सूचित करतात. भजन करा सावकाश या अभंगाच्या ओळीमधून बहिणाबाई, आणि त्याचा उलगडा सविस्तरपणे मोरे सरांनी त्या लेखामध्ये केलेला आहे. आणि मी उल्लेख केला तसं त्याचा सविस्तर व्हिडिओही आम्ही दिलेला आहे. तोही तुम्ही QR कोड स्कॅन करून कव्हरवरचा तो व्हिडिओ पाहू शकता, ऐकू शकता. सर आता हा पुढचा विभाग जो आहे साहित्य, या साहित्य विभागातला पहिलाच लेख मोतीराम पौळ यांचा आहे, विविध चरित्रातून भेटणारे निळोबाराय. निळोबारायांची जी आतापर्यंत निळोबारायांवर लिहिलेली गेलेली चरित्र आहेत त्याबद्दल हा लेख असावा. या लेखाबद्दल काय सांगाल सर? बघा, आता बाजारामध्ये जी चरित्र मिळतात, मार्केटमध्ये जी चरित्र आहेत ती अगदी, मला तर 1942 साली कोल्हापुरात, मी कोल्हापुरात नोकरी करतो, तर मला फार आनंद वाटला. 1942 साली कोणाला तरी वाटलं की निळोबारायांचं चरित्र लिहायला पाहिजे, आणि ते प्रकाशक कोल्हापुरातले, ते चरित्र जुनं आम्हाला मिळालं. एका डोंबिवलीतल्या लायब्ररीमध्ये ते चरित्र आम्हाला मिळालं. त्याच्यातलाच मगाची जो उल्लेख केला आपण गारोडेकरांचा, तर गारोडेकरांनी त्यांचा फोटो आम्हाला त्याच्यातून मिळाला. तो फोटो आम्ही अंकामध्ये छापलाय. आणि मग त्याच्यानंतर अनेक चरित्र आलेली आहेत. विशेषतः आता महिपती बुवांचा आपण उल्लेख केला. महिपती बुवांनी निळोबाराय गेल्यानंतर काही दिवसातच ते पिंपळनेरला गेले आणि आखो देखा हाल, ज्याला आता आपण रिपोर्टाज म्हणतो, त्या पद्धतीचं त्यांनी ते सगळं लिहून ठेवलंय चरित्र. देहूला गेले, नारायण महाराजांना भेटले, निळोबारायांच्या पिंपळनेरमध्ये गेले. मग त्या चरित्रापासून ते अगदी अलीकडची जी छोटी पुस्तकं मिळतात बाजारामध्ये, अशी सगळ्या चरित्रांचा आढावा आम्ही घेतलाय. त्याचे कव्हरवरची चित्र आम्ही त्या लेखामध्ये छापलेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये निळोबारायांचा जो अभंग गाथा आहे, त्या अभंग गाथेविषयी स्वतः अभय महाराजांनीच लेख लिहिलाय. अभय महाराज, तुम्हीच सांगा ते काय काय त्या गाथ्याच्या लेखात आहे. निळोबारायांच्या गाथ्याचे म्हणजे अनेक हस्तलिखित प्रती निळोबारायांच्या वंशजांकडे म्हणजे मकाशीर मंडळींकडे होत्या. पण साधारण 1960च्या सुमारास त्यांच्या वाड्याला आग लागली आणि त्या आगीमध्ये या हस्तलिखितातला बराचसा भाग नष्ट झाला आणि दुर्दैवाने तो आता आपल्याला उपलब्ध नाही. पण याबद्दल एक आठवण त्यांचे वंशज, विद्यमान वंशज हरिभक्तपरायण गोपाळबुवा मकाशीर यांनी सांगितली की निळोबारायांनी जेव्हा त्यांना पांडुरंगाच्या मूर्ती मिळाल्या आणि त्याची स्थापना आपल्या वाड्यात केली, तर त्याची पूजा अर्चा करताना काही काळ ते रोज एक नवीन आरती लिहायचे आणि ती आरती म्हणून पांडुरंगाला ओवाळायचे. तर अशा अनेक आरत्यांचा संग्रह त्यांच्याकडे होता. पण आता दुर्दैवाने त्या आरत्या काही आता आपल्याला उपलब्ध नाहीयेत. पण मग ते हस्तलिखित होतं आणि त्याच्यानंतर गेल्या 100-150 वर्षामध्ये निळोबारायांचे काही गाथा प्रकाशित झाले आणि या सगळ्या गाथांचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. आधुनिक काळामध्ये
विकासानंद महाराज मिसाळ यांनी निळोबारायांचा सार्थगाथा आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे जी नवीन मंडळी आहेत की ज्यांना अभंगातले अर्थ म्हणजे काही जुने शब्द वगैरे त्याचा अर्थ लक्षात घेताना अडचण येते, अशा मंडळींसाठी सुद्धा हा गाथा खूप उपयुक्त आहे. आणि याशिवाय डॉक्टर सदानंद मोरे देहूकर यांनी एक निवडक सकल संत सार्थ गाथा असं एक छोटं पुस्तक काढलेलं आहे की याच्यामध्ये सर्व संतांच्या काही अभंगांचा समावेश आहे. म्हणजे वारकरी संतांची जी प्रमाण व्यवस्था आहे वारकरी संप्रदायाची, त्यामध्ये जे जे संत प्रमाण मानले जातात त्या सर्व संतांचे काही निवडक का होईना अभंग याच्यामध्ये अर्थसह दिलेले आहेत. आणि तो फक्त अर्थ नाही तर ते एक प्रकारे निरूपणच केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा निळोबारायांच्या काही अभंगांचा समावेश झालेला आहे. एक वेगळा गाथा सगळ्यात जो जुना मला सापडला त्याच्यामध्ये तुकाराम बाबांचे बंधू कान्होबा, कन्या भागूबाई आणि शिष्य निळोबा अशा तिघांच्या अभंगांचा त्यांनी एकत्रित समावेश केला होता. म्हणजे थोडक्यात तुकोबांचा वारसा ज्यांनी पुढे नेला असं आपण म्हणू शकतो. त्यांचे बंधू कान्होबा आणि शिष्य निळोबा आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या कन्या भागीरथीबाई यांचा सुद्धा समावेश त्या गाथ्यामध्ये केलेला आहे. भागूबाईंचे फक्त 2च अभंग त्यांना उपलब्ध झाले, पण ते दोन्ही अभंग त्याच्यामध्ये आहेत. आणि अर्थातच या गाथ्यामध्ये सर्वाधिक अभंग निळोबारायांचेच आहेत. पुन्हा त्याच्यानंतर पुढचा लेख आपल्याला याच्यामध्ये दिसतो डॉक्टर श्यामसुंदर मिरजकर यांनी लिहिलेला शांती क्षमा आलिया वस्ती, संत निळोबा महाराजांनी लिहिलेली संत चरित्र. म्हणजे निळोबारायांची चरित्र आपण बघितली, पण निळोबारायांनी त्यांच्या अभंगामध्ये मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक संतांची चरित्र लिहिलेली आहेत आणि त्यामुळे त्या संत कथा आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत. यानंतर शांती क्षमा आलिया वस्ती या शीर्षकाचा संत निळोबा महाराजांनी लिहिलेली संत चरित्र यावरती आधारित डॉक्टर श्यामसुंदर मिरजकरांचा लेख आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय हे जेव्हा 13व्या शतकामध्ये होऊन गेले तेव्हा या सर्व संत मांदियाळीची चरित्र लिहिण्याचं काम नामदेवरायांनी केलं आणि एक प्रकारे त्या काळातल्या संतांचं डॉक्युमेंटेशन केलं असं आपण म्हणू शकतो. आणि त्या अभंगाच्या आधारे आपल्याला त्या काळातील संतांची चरित्र जाणून घेता येतात. पुढे हे काम जर मुख्यत्वे कुणी केलं असेल तर मधल्या काळात एकनाथ महाराजांनी केलं आणि त्याच्यानंतर ते काम निळोबारायांनी केलेलं आहे. त्यामुळे निळोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये आपल्याला त्यांच्या आधी होऊन गेलेले बऱ्याचशा संतांची चरित्र आणि त्या संतांच्या जीवनातील काही आख्यानं आपल्याला बघायला मिळतात. विशेष करून एकनाथ महाराजांच्या जीवनातील काही कथा त्यांनी सविस्तर वर्णन केलेले आहेत. एकनाथ महाराजांची जी समाधी दिवस जो असतो नाथषष्ठीला म्हटला जाणारा अभंग सुद्धा निळोबारायांनी लिहून ठेवलेला अभंग जो आहे तो त्या दिवशी म्हटला जातो. म्हणजे निळोबारायांनी जी संत चरित्र लिहिलेली आहेत त्याच्या आधारे आपल्याला आधीच्या होऊन गेलेल्या अनेक संतांची चरित्र समजायला मदत होती आणि त्या संतांचे जे उत्सव असतात त्यामध्ये म्हणण्यासाठी हे निळोबारायांचे अभंग उपयोगी पडतात. त्यानंतर निळोबारायांनी लिहिलेल्या आरत्या इतर संतांच्या त्यावरती एक माझाच लेख आहे. निळोबारायांच्या 2 आरत्या वारकरी संप्रदायात खूप प्रचलित आहेत. एक ज्ञानेश्वर महाराजांची त्यांनी लिहिलेली आरती, त्याचं ध्रुवपद आहे जयदेव जयदेव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भव बंधू. आणि दुसरी जी आरती आहे प्रपंच रचना सर्व ही भोगुणी त्यागिली, ही त्यांनी तुकोबारायांची लिहिलेली आरती आहे. या व्यतिरिक्त त्यांनी एकनाथ महाराजांची एक आरती लिहिलेली आहे भानुदासाच्या कोळी महाविष्णूचा अवतार आदि क्षेत्रे स्थान वस्ती गोदातीर. निळोबारायांनी जेव्हा ह्या आरत्या लिहिल्या, या आरत्यांचं मला जे वैशिष्ट्य जाणवतं, या आरत्यामध्ये त्यांनी संतांच्या जीवनातील काही कथा, चमत्कार कथांचा उल्लेख केलेला आहे, पण त्या सर्वांमध्ये त्यांनी त्या संतांनी लिहिलेल्या साहित्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आरतीमध्ये सुद्धा, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची त्यांनी जी आरती केलेली आहे त्यामध्ये सुद्धा माऊलींनी लिहिलेल्या ग्रंथाचा उल्लेख आहे. नाथ महाराजांची त्यांनी जी आरती केलेली आहे त्यामध्ये सुद्धा भागवताचा उल्लेख आहे. आणि असं असताना या 3 आरत्या तर प्रचलित आहेत, पण याच्या व्यतिरिक्त अप्रचलित आरत्या म्हणजे निळोबारायांनी संत बहिणाबाईंची एक आरती केलेली आहे. त्या आरतीमध्ये सुद्धा बहिणाबाईंच्या साहित्याचा, त्यांनी त्याला अमृतवाणी असं म्हटलेलं आहे. आणि निळोबारायांनी लिहिलेली पांडुरंगाची एक आरती ज्याच्यामध्ये पिंपळनेर येथे असलेल्या विठ्ठलाचं वर्णन आहे, ती सुद्धा आरती निळोबाराय संस्थांनी प्रकाशित केलेल्या गाथ्यामध्ये मला सापडली. या आरत्यांच्या माहितीसोबतच आपण या आरत्यांविषयीची एक घटना घडून गेली काही 20-1 वर्षांपूर्वी. ती म्हणजे माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये पूर्वी फक्त आरती ज्ञानराजा ही एकच आरती समाज आरतीच्या वेळी म्हटली जात होती. त्यानंतर काही मंडळींनी असा आग्रह धरला की माऊलींच्या पालखी सोहळ्यात सुद्धा आरती ज्ञानराजा, आरती तुकारामा ह्या दोन्ही आरत्या म्हटल्या जाव्यात.
तुकोबांची आरती घेतली जावी अशी ती मागणी पुढे आली आणि मग त्यामध्ये आरती तुकारामाऐवजी प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली की निळोबाराय रचित तुकोबांची आरती माऊलींच्या सोहळ्यात म्हणायला सुरुवात झाली. त्या काळात नेमकं काय झालं, ही आरती म्हणायला कशा प्रकारे सुरुवात झाली, कुणी मागणी केली, याचा जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा अनेक मंडळींकडनं आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यामध्ये आळंदी संस्थानचे विश्वस्त कबीर बुवा असतील, पालखी सोहळा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांतजी भिसे असतील, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक आणि तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे देहूकर, वास्कर फडाचे हरिभक्तपरायण राणा महाराज वास्कर, या सगळ्यांशी आम्हाला माहिती मिळाली. आणि देहूला आत्ताच एक नुकता जो सप्ताह झाला त्यामध्ये बंडा त्यांनी एका कीर्तनामध्ये त्यांचा ह्या आरतीकडे बघण्याचा काय दृष्टिकोन होता. म्हणजे सुरुवातीला त्यांना असं वाटायचं जर परंपरेने एकच आरती घेतली जात असेल तर हरकत नाही, म्हणजे दुसऱ्या आरतीचा आग्रह पाहिजेच असं नाही, पण पुढे त्यांना ती दुसरी आरती आता घेतलीच पाहिजे असं का वाटलं ते त्यांनी एका कीर्तनामध्ये सांगितलं. म्हणजे तात्यांचं तसं काही आम्ही बाईट घेणार नव्हतो, पण ह्याच काळामध्ये ते कीर्तन झालं आणि तात्यांनी त्यामध्ये ती हकीकत सांगितली. त्यामुळे आम्हाला त्या काळात घडलेली अजून एक घटना जाणून घेता आली. या सगळ्यांचा उल्लेख आपल्याला या लेखामध्ये वाचायला मिळेल. त्याच्या पुढचा लेख आहे तो आंतरी प्रेम विसावले, सातारकर परंपरा आणि निळोबाराय. आपल्याला कल्पना आहे दादा महाराज सातारकर आणि त्यांचे नातू बाबा महाराज सातारकर या दोन्ही व्यक्तींना आपण ओळखतो. बाबा महाराजांचं खरं नाव निळकंठ आणि हे नाव त्यांच्या आजोबांनी म्हणजे वैकुंठवासी दादा महाराजांनी निळोबारायांवरून ठेवलं होतं. त्यांनी पिंपळनेरे इथे येऊन एक सप्ताही केला होता आणि त्या काळामध्ये तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना अशी विनंती केली होती की इथून पुढे आपण इथेच राहा, आम्ही तुम्हाला शेती वगैरे सर्व देऊ. अर्थात त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला आणि ते पुन्हा मुंबईला परतले. पण सातारकर फडाची निळोबारायांवरची असलेली श्रद्धा या निमित्ताने दिसून येते. त्या निळोबारायांशी त्यांचे असलेले जे अनुबंध आहेत त्याचा उलगडा आपल्याला या लेखातून दिसतो. पुढचा लेख आहे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, निळोबारायांच्या साहित्यातील इतर संतांच्या कथा. याचा लेख आपण आधी बघितला. आता निळोबारायांचे सद्गुरु तुकोबाराय आपण कथा बघितली की साक्षात त्यांनी पांडुरंगालाही सांगितलं की आता मला तुकोबांच्या दर्शनाची ओढ आहे. इतकी त्यांच्या सद्गुरूंवर त्यांची श्रद्धा होती. तर त्यांच्या साहित्यातून तुकोबांचं जे दर्शन झालेलं आहे ते त्या दर्शनावर आधारित हा लेख आहे. याच्यानंतर पुढचा लेख आहे केला निळा पावण. वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांचं नेमकं महत्त्व काय आहे किंवा निळोबारायांचे कुठले अभंग वारकऱ्यांच्या नित्य म्हणण्यामध्ये आहेत, काही प्रासंगिक प्रसंगी म्हटले जातात, त्या सर्व अभंगांचा मागोवा हभप स्वप्नील महाराज बंडगर यांनी या लेखामध्ये घेतलेला आहे. लेखाचं शीर्षक आहे केला निळा पावण. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. पंढरीची वारी पूर्ण करून वारकरी जेव्हा आपल्या स्वस्थानी पोचतात तेव्हा हा अभंग म्हणण्याची पद्धत आहे. आणि याचं शेवटचं चरण आहे केला निळा केला निळा केला निळा पावण. मगाशी आपण उल्लेख केला की निळोबारायांच्या गाथा जो होता तो अर्थासहित उपलब्ध करून देण्याचं काम हरिभक्तपरायण विकासानंद महाराज मिसाळ यांनी केलेलं आहे. या गाथ्या निर्मितीचा प्रवास, भावार्थ निर्मितीचा विलक्षण प्रवास या नावाने त्यांनी या लेखामध्ये दिलेला आहे. सेवे लागे सेवक झालो यामध्ये महाराष्ट्रातील कुलकर्णी वतनाचा इतिहास आलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की सर्व वारकरी सांप्रदायिक संत जे होऊन गेले ते कुठला ना कुठला व्यवसाय करत होते. तर निळोबारायांकडे त्यांच्या गावचं कुलकर्णी पद होतं आणि या निमित्ताने कुलकर्णी वतनाचा इतिहास आपल्याला या लेखामध्ये वाचायला मिळतो. आता इथून पुढे मुलाखतींचा विभाग सुरू होतो. तिसऱ्या विभागामध्ये निळोबारायांसंदर्भात काम केलेल्या विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातली पहिलीच मुलाखत आहे श्री निळोबाराय महाराज संस्थांचा विकास सांगणारी. निळा म्हणे पिंपळनेर दुजे केले पंढरपूर. या लेखाविषयी काय सांगाल सर? बघा, हा आपण मुलाखतींचा विभाग शेवटचा विभाग आहे, खूप आवर्जून आपण केलेला आहे. याचं कारण निळोबारायांचं कार्य पुढे नेणारी मंडळी आहेत, मग ते लिखाणाच्या स्वरूपात असतील किंवा एखादं मंदिर विकास असेल, परिसर विकास असेल, ते असतील. त्याच्यापैकी ते एक सावंत देशमुख आहेत जे आता निळोबाराय संस्थांचे अध्यक्ष आहेत. खरं तर ही राजकारणातली व्यक्ती आहे पण मुळात वारकरी आहे. त्यांचे आजोबा वारकरी, वडील वारकरी असे, त्यामुळे ते अत्यंत मनोभावे ते करतायत. आणि सुरुवातीला आपण जो उल्लेख केला अजितदादा पवारांच्या सहकार्याने त्यांनी त्या परिसराचा सगळा विकास केलेला आहे. पिंपळनेरचा जर तुम्ही पिंपळनेरला गेलात ना तर निळोबारायांचा समाधी परिसर एवढा सुंदर आहे, एवढा रमणीय आहे, नितांत सुंदर आहे.
म्हणजे तिथं तुम्ही गेलात, समोर ओढा खळखळ वाहतोय, वडाची जुनी झाडं आहेत, खूप शांत सुंदर वातावरण आहे. तिथे गेल्यावर तुमची समाधी लागते. मी गेलो होतो ना, तर मला असं वाटलं की आपण इथं काहीतरी निळोबारायांचा अभंग म्हणावा, म्हणून मी गळ्यात विणा घेऊन निळोबारायांचा अभंग गायलो. तोही व्हिडिओ आहे, तुम्हाला त्याच्यावर आमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. तर तो जो विकास झालाय, अजितदादांनी तिथं 7 वेळा आले एकूण आणि 16 कोटींचा निधी त्या परिसर विकासाला दिला. तो सगळा, ती जी सगळी प्रक्रिया आहे, तो सगळा विकास काय काय झालाय हे त्या सावंत देशमुखांनी आपल्याला त्या मुलाखतीत सांगितलंय. आणि एक आवर्जून मुलाखत आम्ही मुलाखत विभागात घेतलेली बघा, ती म्हणजे अण्णा हजारेंची. आता अण्णा आपल्याला कोण आहेत हे नव्याने सांगायला नको, सगळ्या देशाला माहिती आहे. अण्णांमुळं जे काय आंदोलन सुरू झालं, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये झाडं वाचवा, झाडं जगवा, माणूस सुधारा म्हणजे गाव सुधारेल, गाव सुधारा म्हणजे तालुका जिल्हा सुधारेल, मग राज्य सुधारेल आणि मग देश सुधारेल, असं मग अण्णांची भूमिका होती. त्या याच्यातनं पाणी अडवा पाणी जिरवा असं जे त्यांनी काम सुरू केलं, ते पहिल्यांदा राळेगण सिद्धी या गावामध्ये, राळेगण सिद्धी आणि पिंपळनेर हे शेजारची गाव आहे. बरोबर. आणि मुळात अण्णा हजारे हे वारकरी, त्यांची आई वारी करायची. जेव्हा ते मिलिटरीतून घरी आले, म्हणजे रिटायर झाले फौजेतून, जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी वारी करायला सुरुवात केली. त्यांनी स्वतः सांगितलंय, मी कशा वाऱ्या करत होतो, चातुर्मासात कसं पंढरपुरात राहत होतो वगैरे हे सगळं. आणि अण्णांवर प्रभाव जो आहे तो संत विचारांचा आहे, विशेषतः निळोबारायांचा तो प्रभाव आहे. निळोबारायांचं मंदिर पहिल्यांदा जे दुरुस्त केलंय ते अण्णांनीच केलेलं आहे. म्हणून आम्ही राळेगण मध्ये जाऊन तिथे गेलोच होतो आणायचे, तर अण्णांची मुलाखत घेतली आहे. अण्णांनी ते निळोबारायांचं मंदिर दुरुस्त करणं असो किंवा दिंडी पालखी सोहळा सुरू करणं असो, याच्यात खूप सक्रिय सहभाग घेतला. निळोबारायांच्या त्या संस्थानावरचे ते विश्वस्त देखील होते, अजूनही ते त्या याच्यामध्ये काम करत असतात. पण मला सगळ्यात महत्वाचं जे वाटलं ते असं, एखाद्या माणसाला जी नैतिकतेची भूमिका घेऊन एखादा माणूस उभा राहतो आणि अख्खा देश त्याला पाठिंबा देतो, हे कुठून आलं असावं? मग त्यांचं ते उपोषण करण्याचं शस्त्र असो किंवा अहिंसेचं शस्त्र असो, ते कुठून आलं असावं? तर मला असं वाटतं तो संपूर्ण जो प्रभाव आहे तो संत परंपरेचा आहे, वारकरी परंपरेचा आहे, तुकोबारायांचा आहे, निळोबारायांचा आहे. आणि तो प्रभाव त्यांच्यावर कसा पडला ते त्यांनी त्या मुलाखतीतून उलगडलेलं आहे. ती मुलाखत आम्ही युट्यूबवर पण अपलोड केलेली आहे. मी म्हटलं तसं कव्हरवरचा जर तुम्ही QR कोड स्कॅन केला तर ती संपूर्ण मुलाखत तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकता येईल, बघता येईल. आणि खूप छान आणि महत्वाचं अण्णा त्याच्यामध्ये बोललेले आहोत. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो वारकरी परंपरेचं योगदान काय या देशाला, या समाजाला, तर ते योगदान काय आहे हे नेमकं अण्णांची मुलाखत ऐकल्यावर आपल्याला समजू शकेल. अभय महाराज, एक फार महत्वाची आणखी एक मुलाखत आपल्याला ह्याच्यामध्ये वाचायला मिळेल. ती म्हणजे एक ज्ञानेश्वर महाराज रासकर नावाचे एक कीर्तनकार आहेत. ते निळोबारायांचं जे जन्मगाव आहे रामलिंग, रामलिंगाचं मोठं मंदिर आहे तिथे, त्या मंदिराच्या पाठीमागेच राहतात. आणि त्यांनी एक असा ध्यास घेतलेला आहे, तुम्ही जसं माझ्या रिपोर्टाचा तुम्ही हेडिंगचा उल्लेख केला की तो डहाळी आडा आंबा आहे आणि तो कोणाला दिसत नाहीये, तसं निळोबारायांचं कर्तृत्व आहे. आता आम्ही जेव्हा पाऊल खुणांचा शोध घेत होतो त्या रिपोर्टाच्या माध्यमातून, तेव्हा आमच्या लक्षात आलं की रामलिंग इथं निळोबारायांचं काहीच नाहीये. निळोबारायांचा साधा फोटोही तिथं नाहीये किंवा काही त्यांचं स्मारक वगैरे तिथं काहीच नाहीये. तर असं का, याची उत्तरं आम्हाला त्या ज्ञानेश्वर महाराज रासकरांच्या मुलाखतीतून मिळाली. खरं तर गोपाळ काका मकाशीर हे जे निळोबारायांचे वंशज आहेत, जे सध्या कार्याध्यक्ष आहेत पिंपळनेरचं जे संस्थान आहे त्याचे, आणि सोहळा प्रमुख पण आहेत, त्यांनी ते बोलता बोलता असं म्हणाले, अहो निळोबारायांनी, जो तुम्ही कुलकर्णी वतनाचा उल्लेख केला ना, की देवपूजेमध्ये किंवा अभ्यासामध्ये लिखाणामध्ये अडथळा येतो म्हणून त्या कुलकर्णी पदाचा त्यांनी त्याग केला. मग कुलकर्णी पदाचा त्याग, केवळ कुलकर्णी पदाचा त्याग केला नाही, तर त्यांनी तिथली त्यांची सगळी प्रॉपर्टी, जमीन जुमला, घर दार या सगळ्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि तिथून पुढे त्यांनी पंढरीच्या वाऱ्या केलेल्या आहेत. आता मग त्यांनी जर तुळशीपत्र ठेवलं तर आम्ही वंशजांनी कशासाठी तिथं अधिकार सांगायला जावा, असं त्यांचं, ती गोपाळ काकांची भूमिका आहे. असं जरी असलं तरी रामलिंग हे गाव एका थोर संताचं गाव आहे, ज्यांनी ही वारकरी परंपरा पुढे नेली. तिथं त्यांचं काहीतरी स्मारक व्हायला पाहिजे अशी भूमिका या ज्ञानेश्वर महाराज रासकरांची आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे एक ट्रस्ट स्थापन केलेला आहे. आणि
त्या ट्रस्टच्या माध्यमातून आणि त्यांच्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते सतत पाठपुरावा करतायत, सरकार दरबारी पाठपुरावा करतायत, वारकरी संप्रदायाकडे पाठपुरावा करतायत, गावकऱ्यांकडे पाठपुरावा करतायत की या ठिकाणी संत निळोबाराय महाराजांचं काहीतरी स्मारक स्मृतीस्थळ व्हायला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे आणि अत्यंत प्रामाणिकपणे ते प्रयत्न करतायत. मला असं वाटतं निळोबारायांच्याच आशीर्वादाने त्यांचं हे काम पुढे जाईल आणि रामलिंग मध्ये सुद्धा निळोबारायांचं काहीतरी स्मारक उभं राहील. सरकारच्या मनाला पाझर फुटेल, वारकरी सगळे तिथे जर गेले तर त्यांना निळोबारायांचं दर्शन घ्यायला मिळेल. त्यांची ही इच्छा फलद्रूप व्हावी, निळोबारायांनी ती फलद्रूप करावी अशी या निमित्तानं मी निळोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अभय महाराज, हा जो तुम्ही अंकाचा परिचय करून देण्याचा जो घाट घातलेला आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपण निळोबारायांकडे चाललेलो असताना त्यांच्या समाधी सोहळ्यामध्ये या अंकावर चर्चा झाली. तोही एक मोठा योगायोग आहे. तुमचाही लेख त्याच्यामध्ये आहे. पहिल्या अंकापासून तुमचे या अंकामध्ये योगदान आहे. अगदी स्वतः लेख तर लिहितातच आमचे अभय महाराज, पण संपादन करणं, संदर्भ शोधणं, डेडलाईन मध्ये ते देणं, असं सगळं आमचं या डिसेंबर जानेवारी मध्ये सगळं सुरू असतं. त्या अर्थाने ही अक्षरवारी आहे आणि या अक्षरवारीला मिळालेले हे आमचे वारकरी आहेत. अत्यंत मनोभावे श्रद्धेने ते हे सगळं करत असतात. अभय महाराज, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा शेवटपर्यंत आणि ही वारी, हा पालखी सोहळा अखंड सुरू राहायला पाहिजे अशी निळोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्ही मला बोलतं केलं आणि हे सगळं जाणून घेतलं आणि सगळं प्रेक्षकांसमोर आपण हे पोहोचवतोय. त्यामुळं आमचा अंक तर घ्याच, पण सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत, युट्यूबवर आहोत. तेही तुम्ही ज्यांना वाचणं शक्य आहे त्यांनी वाचा, ज्यांना ऐकणं शक्य आहे त्यांनी ऐका, गाडी चालवताना गाडीत ऐका, व्हिडिओ ज्यांना पाहणं शक्य आहे त्यांनी व्हिडिओ पहा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. निळोबाराय महाराज की जय. जय.